निकिता पाटील. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र. संपादक अरुण आंधळे पाटील. एक मोठी बातमी अहिल्यानगर येथून समोर येत आहे. जल जीवनच्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करा. खासदार निलेश लंके यांची मागणी. जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची दिल्लीत घेतली भेट. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाणी योजनांच्या कामांचे केंद्र सरकारच्या समितीकडे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची शुक्रवारी नवी दिल्लीत भेट घेऊन मागणी केली. तसे पत्रही खासदार लंके यांनी मंत्री पाटील यांना सुपूर्द केले. मंत्री पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जनजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर 79 योजनांपैकी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील 10 योजना पूर्ण झाल्या आहेत. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. तशा तक्रारीही आपणाकडे प्राप्त झाल्या आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील अजनुज, आनंदनगर व अन्य 8 योजनांचे केंद्रीय समितीमार्फत ऑडिट केल्यास या कामांमधील भ्रष्टाचार उघड होणार आहे. मंत्री पाटील यांनी लवकरात लवकर या योजनांचे ऑडिट करावे अशी मागणी लंके यांनी निवेदनात केली आहे. यासंदर्भात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांच्या कामांचे केंद्रीय समितीमार्फत ऑडिट करण्यासंदर्भात आपण जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे 2 ते 3 वेळा पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. डिसेंबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या बैठकीतही खासदार लंके यांनी या योजनेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. माझ्यासोबत चला मी भ्रष्टाचार दाखवितो, भ्रष्टाचार नसेल तर मी राजीनामा देतो असे आवाहन खासदार लंके यांनी दिले होते. या योजनेसाठी निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले आहेत. दर्जाहीन पाईप जमिनीमध्ये 1 फुटावर गाडण्यात आले आहेत. कोट्यावधींचा निधी मंजूर होऊन 5% योजनांची कामेही दर्जेदार झालेली नाहीत. बिले काढण्यासाठी व टक्केवारीसाठी कामे करण्यात येणार असतील तर योजना यशस्वी होणार नसल्याचेही दिशा समितीच्या बैठकीत लंके यांनी निदर्शनास आणून दिले होते. तर चला पाहूया काय म्हणतात खासदार निलेश लंके. भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं की जल जीवनची योजना फक्त कागदोपत्री झाली, त्याचं ती पूर्णत्वास आलेली सुद्धा नाही. मी बऱ्याच वेळा जिल्हा परिषदला पत्रव्यवहार केला. त्यावेळेस दिशा समितीची मीटिंग झाली. त्यावेळेस मी त्या संबंधित अधिकाऱ्याला विचारलं की किती योजना आपल्या जिल्ह्यामध्ये. त्यांनी मला सांगितलं 850 योजना जिल्ह्यामध्ये जल जीवन आणि MGPच्या मंजूर आहे. त्यामध्ये 200 योजना पूर्ण झालेल्या आहेत. त्यावेळेस मी त्यांना जाहीररित्या सांगितलं, तुम्ही आता माझ्या बरोबर गाडीत चला. कलेक्टर साहेब पण तिथे होती, शिव पण होते. त्या 210 योजना पूर्ण झालेल्या आहे का पहा. या बऱ्याच योजना फक्त कागदोपत्री. बऱ्याच वेळा तर असं काही गोष्टी निदर्शनात आली, 60% काम झाल्यानंतर 90% कामाची बिलं काढली. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाईप कमीत कमी 3-3.5 फुटावर पाईप गेले पाहिजे. माझ्याकडे असे व्हिडिओ आहेत, पाईप फक्त 1 फुटावर सुद्धा नाही, म्हणजे हाताने उकारले तर काही पाईप सुद्धा उघड्यावर दिसतात. काही ठेकेदार लोकांना त्यांचं वर्कडन नसताना, त्यांच्याकडे कामाची तेवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा खोटे डॉक्युमेंट जोडून काही ठेकेदार लोकांना काम दिले. एखाद्या गावात योजना ती पूर्ण झाल्याशिवाय योजनेला अजून वाढीव आपल्याला मागणी करायची अशी ती मागणी सुद्धा करता येत नाही. पण परस्पर त्या वाढीव मागण्या केल्या, त्याला पैसे पण मंजूर केले. म्हणजे ही योजना हा मोठा स्कॅम आहे. महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवार साहेब, आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असो, ताई असो, शिवसेनेचे उद्धव साहेब ठाकरे असो, संजय राऊत असो, काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, हे सगळे मंडळी एकत्रित बसून ही महाविकास आघाडी एक संघच राहील आणि एकत्रितरित्याच निवडणूक लढवतील. जितेंद्र आव्हाड साहेब हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी बोलले त्यामध्ये सत्यता असल्याशिवाय ते बोलणार नाही. सरकारमध्ये ही नाराजी आहे. सरकारच्या एका बड्या नेत्याचं एका पत्रकाराशी खाजगी चर्चा आहे. आमचं सरकार सत्तेत आले, बहुमतात आले, पण आमचं सरकार हे शापित आहे. हे एका मोठ्या नेत्याचं वक्तव्य. यावरून ओळखून घ्या, हे सरकार शापित आहे.